1.4 The People Who Protect Nature. This lesson is from your 6th standard English textbook. नमस्कार मित्रांनो, जो नवीन सिलेबस आत्ता आलेला आहे 2026ला त्या पाठ्यपुस्तकातील इंग्लिश या विषयाचं हे 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा लेसन. आता यामध्ये सर्वात सुरुवातीला डू यू नोसाठी तुम्हाला 4 प्रश्न विचारले. द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स, या खालील चित्रांची नावे तुम्ही सांगायची आहे. तर आपण ही नावं सांगूयात. सगळ्यात पहिलं आहे बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड, कॅक्टस म्हणजे निवडुंग, कोकोनट ट्री म्हणजे नारळाचं झाड आणि पाईन ट्री पाईन वृक्ष. अशा प्रकारे या 4ही इथे चित्रांची नावं दिली ती वह्यांमध्ये लिहून घ्या. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. क्वेश्चन सी आहे रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर आपण हे सेंटेन्सेस कंप्लीट करूया. फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. सो आन्सर फूड आहे. तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स म्हणजे रोपटी लावली त्यांनी. सो 30,000 हे उत्तर आहे. तुलसी गौडा वर्कड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. फॉरेस्टचे आन्सर आहे. चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प टू स्टोर रेन वॉटर. सो रेन हे उत्तर आहे. राहीबाई सोमा पोपरे एन्करेज्ड फार्मर्स टू ग्रो लोकल क्रॉप्स. सो लोकल हे आन्सर आहे. क्वेश्चन डी आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे टेबलमध्ये काय आहे, नेम, स्टेट, नोन ॲज, अवॉर्डेड, पद्मश्री इन द इयर. सो हे तुलसी गौडा, चैत्राम पवार आणि राहीबाई पोपरे. तर इथे तुलसी गौडांचा स्टेट आहे कर्नाटका, नोन ॲज वन देवता ट्री गॉडेस आणि अवॉर्ड मिळाला आहे पद्मश्री हा 2021ला. चैत्राम पवार हे महाराष्ट्राचे आहेत, पायनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ते 2025ला पद्मश्री मिळालं आहे. राहीबाई पोपरे महाराष्ट्राच्या आहे, सीड मदर ज्यांना म्हटलं जातं. 2020 साली 2020ला अवॉर्डेड पद्मश्री इन द इयर. इथे आपण मॅच द रूट्स वर्ड विथ द सुटेबल प्रिफिक्स. सुटेबल प्रिफिक्स म्हणजे काय, तर रूट वर्ड दिलेत. आता प्रिफिक्स कोणत्या याला मॅच करून वर्ड तयार होतात. जसं की इथे री आणि स्टॉप आहे, पण री स्टॉप नाही होत, पण नॉन स्टॉप होतं. सो नॉन स्टॉप ह्याची जोडणी केलेली आहे. तसंच आपण या बाकी शब्दांची करूयात. नोन, अननोन इथे प्रिफिक्स लागेल. प्रेझेंटला एम हे प्रिफिक्स लागेल, एम प्रेझेंट. ॲडव्हान्टेजला डिसॲडव्हान्टेजेस प्रिफिक्स लागेल. इम्पॉसिबलला इम्पॉसिबल हे प्रिफिक्स लागेल आणि रेग्युलरला नॉन रेग्युलर हे प्रिफिक्स लागेल. सो लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्सेस. आता रीड करायचं आहे, वाचायचं आहे आपल्याला. दिस इज अ बॉय, हा मुलगा आहे. ही स्टुडियस, तो कसा आहे, स्टुडियस आहे, अभ्यासू आहे. दिस इज अ गर्ल, ती एक मुलगी आहे. शी इज ब्रेव, ती शूर आहे. दिस इज ट्री, ते झाड आहे. इट इज ग्रीन, ते हिरवं आहे. आता चार्ट वाचायचं आहे आपण. इथे मॅस्क्युलाईन म्हणजे पुरुषीसाठी काय वापरतात, ही हे प्रोनाऊन वापरतात म्हणजे सर्वनाम वापरतात. आता बॉय, फादर, किंग या सगळ्यांसाठी सुद्धा काय वापरतात, ही हेच प्रोनाऊन वापरतात. फेमिनाईन म्हणजे स्त्रीसाठी, स्त्रियांसाठी काय वापरतात प्रोनाऊन, शी वापरतात. जसं मुलगी, मदर, गर्ल, मदर, क्वीन म्हणजे महाराणी, या सगळ्यांसाठी काय वापरतात, शी हेच प्रोनाऊन वापरतात. न्यूटर, न्यूटर म्हणजे जे स्त्री पण नाही आहे, पुरुषही नाही आहे, पुल्लिंगी आहे, त्यासाठी इट वापरतात. जसं पुस्तक, बुक, ते बुक. टेबल, ते टेबल. सिटी, ते शहर. फ्रूट, ते फळ. हे सगळे काय आहे, ती नाही आहे, तो नाही आहे, पुल्लिंगी आहे, त्यांच्यासाठी इट हे प्रोनाऊन वापरायचं. इतकं लक्षात आलं आहे का. आता बघा, राईट द करेक्ट प्रोनाऊन फॉर द गिवन वर्ड्स. ही शीटपैकी किंग हा काय आहे, ही आहे म्हणजे राजा आहे तो. डॉल, ते बाहुलं, सो इट येणार आहे. फ्लावर, ते फुल, सो इट हे प्रोनाऊन येणार आहे. पेन, ते पेन, सो इट हे प्रोनाऊन. यश हा मुलगा आहे, तो मुलगा. सृष्टी, ती मुलगी, सो शी हे प्रोनाऊन. क्वेश्चन जी, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन ट्रीज आर आर बेस्ट फ्रेंड्स. इथे शेड, हेल्प, फ्रूट्स, ऑक्सिजन आणि प्रोटेक्ट हे शब्द दिलेले आहेत. आपण हे काय करायचे आहेत, या रिकाम्या जाग्यांमध्ये भरायचे आहेत. आणि हा अगदी छोटासा ट्रीज आर बेस्ट फ्रेंड्सचा छोटासा इथे तयार होतो आहे बघा. ट्रीज आर अ बेस्ट फ्रेंड्स, दे गिव्ह अस ऑक्सिजन. ते काय देतात आपल्याला, ऑक्सिजन देतात.
वी ईट इट्स फ्रूट्स अँड नट्स. आपण त्यांचे फळं खातो, नट्स खातो. वी रेस्ट इन इट्स शेड. आपण त्यांच्या सावलीत थांबतो. इन समर दे हेल्प टू ब्रिंग रेन. आणि झाडांमुळेच पाऊस येतो. वी शुड प्रोटेक्ट ट्रीज. आणि आपण यासाठी झाडांचं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. क्वेश्चन याचे कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. तर इथे उत्तर लिहायचं आहे, वी शुड स्टॉप पोल्युशन अँड सेव्ह वॉटर. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, प्रदूषणाला रोखलं पाहिजे आणि पाणी वाचवलं पाहिजे. वी कॅन प्लांट मोर ट्रीज अँड कीप आवर सराउंडिंग्स क्लीन. प्लांट मोर ट्रीज म्हणजे आपण अनेक वृक्षांची लागवड केली पाहिजे अँड आपलं सराउंडिंग, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. वी शुड नॉट वेस्ट वॉटर. आपण पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. वी कॅन सेव्ह रेन वॉटर अँड यूज इट. आपण काय केलं पाहिजे, पावसाचं पाणी हे वाचवलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे. दीज ॲक्टिव्हिटीज हेल्प टू प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज ह्या पर्यावरणाला वाचवायला मदत करतात. अँड कॉन्झर्व म्हणजे संरक्षण करणे. वॉटर फॉर द फ्युचर. आणि पाण्याचं आपण काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. जर पाणी जिरवलं जमिनीत तर जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. आता इथे व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड. तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात. पहिली गोष्ट, तुम्हाला पुस्तकं आवडतात का. नसेल आवडत तरी वाचायला आजपासून सुरुवात करा, तुम्हाला खूप आनंद होईल. मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट बुक्स. आता आपण लिस्ट करायची आहे. आणि खाली आहे क्रिएट अँड राईट स्लोगन्स फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्रीज. आपण आता सगळ्यात पहिलं काय करूयात, पुस्तकं वाचूयात. पंचतंत्र स्टोरीज, पंचतंत्र बुक्स खूप सुंदर असतात. हॅरी पॉटर सिरीज ती पाहिली का तुम्ही सगळ्यांनी. द जंगल बुक पण अप्रतिम आहे. मोगलीचं, बगीराचं. विंग्स ऑफ फायर APJ अब्दुल कलामांचं पुस्तक आहे, खूप छान आहे. ॲलिस इन वंडरलँड तेही खूप सुंदर आहे. मलालाज मॅजिक पेन्सिल, तर मलाला युसुफजाई तिनं लिहिलेलं पुस्तक आहे आणि फार छान आहे ते. आता क्रिएट अ राईट स्लोगन फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्रीज. तर काय स्लोगन येतील, घोषणा. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. पाणी वाचवा आणि आयुष्य जगवा. एव्हरी ड्रॉप काउंट्स. प्रत्येक थेंब हा मोजला जातो. डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालवू नका. सेव्ह वॉटर टुडे फॉर अ बेटर टुमॉरो. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याची बचत करा. सेव्ह ट्रीज सेव्ह द अर्थ. झाडं वाचवा आणि पृथ्वीला वाचवा. प्लांट ट्रीज ब्रीथ फ्री. तुम्ही काय करा, झाडं लावा आणि फुकट श्वास घ्या. मोर ट्रीज मोर लाईफ. जितकी जास्त झाडं असतील तितकं जास्त आयुष्य असेल. फॉर द फॅसिलिटेटर म्हणजे शिक्षकांसाठी खास. अरेंज अ पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन इन स्कूल ऑन सेव्ह ट्रीज सेव्ह वॉटर. तुम्हाला पोस्टर मेकिंग करायचं आहे का. मी तुम्हाला ज्या स्लोगन्स दिल्या त्या फक्त कागदांवर लिहायच्या सेपरेट आणि त्याचे पोस्टर्स तयार करायचे. त्याखाली पिक्चर पण टाकू शकता. So encourage the learners to read about environmental and water conservation activities carried out worldwide. जगामध्ये कुठे कुठे पाण्याचं संरक्षण करणं किंवा पर्यावरणाविषयी जे काही चाललं आहे ते वाचण्यासाठी प्रवृत्त करणं. मोटिवेट देम टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट चैत्राम पवार, तुलसी गौडा आणि राहीबाई यांच्याबद्दल माहिती घ्यायला प्रेरित करायचे शिक्षकांनी. एन्करेज देम टू एक्सप्लोर डिफरंट सोर्सेस सच ॲज बुक्स, न्यूजपेपर्स अँड द इंटरनेट टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. आणि मुलांना प्रेरित करायचं आहे की वेगवेगळे जे स्रोत आहेत माहितीचे, पुस्तकं आहेत, वर्तमानपत्र आहेत किंवा इंटरनेट आहे, यांच्यामधनं माहिती गोळा करायची आहे. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खूप खूप आभारी आहे मी की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि आम्हाला एवढ्या तुम्ही सपोर्ट करता, छान छान कमेंट्स करता. थँक्यू सो मच. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.